माता की, भारत माता की, रवींद्र महाराज की, जन्मदात्री माता की वरिया, रत्नाम्मा वरिया. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यापासून सुरू करतो आहे, कारण या देशाचं भवितव्य फक्त तुमच्या हातात आहे आणि तुमचं भवितव्य शिक्षक, पालक आणि सर्वात मोठा आधार तुम्हा सर्वांना देणारे, कारण त्यांनी जे काही कार्य हाती घेतलेलं आहे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर शब्द पुरणार नाही. असे आपले रवींद्र महाराज यांच्या देवणीकर यांच्या चरणी मी प्रणाम करून या ठिकाणी थोडक्यात काही बाबी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचा पुढचा काळ भूमातेच्या बाबतीमध्ये म्हणजे अन्नाच्या बाबतीत अत्यंत वाईट निर्माण होणार आहे. कारण तुकाराम मुंडे म्हणून ते आपले अन्न औषधी प्रशासनाचे आयुक्त आहेत, त्यांनी अनेक लोकांना जी फार मोठी औषधाची म्हणजे रोग जे निर्माण होऊ लागले तर ती भेसळ जे चालू आहे, विषयुक्त अन्न चालू आहे, ह्या सगळ्या विषयुक्त अन्नाच्या बाबतीत त्यांनी फार मोठी मोहीम हाती घेतली आहे. आणि लोक हार्ट अटॅक कसा होतो आहे, BP कसा होतोय आणि तुमचे डायबिटीस कसा होतोय, असे कितीतरी रोगांच्या कारण जे आहेत ते फक्त आपला आहार आहे. मी स्वतः आज खूप आजारी आहे, परंतु महाराजावरचं प्रेम आणि महाराजांचं कार्य याच्यावर माझी निष्ठा आहे म्हणून मी थांबलो नाही. तर तुम्हाला मला हे सांगायचे आहे की मुलांनो, तुम्ही केवळ इथं येऊन काहीतरी भजन कीर्तन ऐकलो, गाई पाहिलो, सहल झाली असं नाही. पुढे तुम्हाला काय करायचं हे ठरवायचं आहे. असो, महाराजांनी जे कार्य हाती घेतलेलं आहे ते गायींना सांभाळणे आणि विशेष तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, गायीला कापण्यासाठी कसाई आले होते. त्यावेळे छत्रपती शिवाजी महाराजांनी तो हात वरच्या वर कलम करून टाकला आणि गायीला वाचवलं. तेच कार्य आपले महाराज आता परत हाती घेतले. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे आणि तुमच्यासाठी, मुलांसाठी विशेषतः उपयुक्त आहे. म्हणून महाराज किती त्रास सहन करत आहेत, किती मेहनत करत आहेत, विचार करा. बघा, तुम्ही पाहतात महाराजाच्या पायामध्ये वाहन नाही. आता वाहन नसलेलं फिरणं अवघड आहे का नाही? त्यांना शुगर आहे, BP आहे, ही सगळे अनेक रोग आहेत, ते नाव सांगत बसत नाही. परंतु निष्ठा कामावरची आहे आणि कृपा गोमातेची आहे. आणि या कृपेपोटी त्यांनी जे काही आपलं आयुष्य चालू ठेवलेलं आहे, जीवनाचं ध्येय प्राप्त करण्यासाठी काम चालू आहे. लोकांना हे म्हणजे समज फार कमी असते. बऱ्याच लोकांचा समज फार कमी आहे. बरेच जण म्हणतात हे काय आहे, हे कसं आहे, कारण त्यांची अक्कल तेवढीच मर्यादित असते. बरेच जणांना मी पाहिलेलं आहे, रवींद्र महाराज आता भगवे कपडे घातल्यात, संसार केल्यात, सोचोचे काय ते बिल्ली हसको गई म्हणते. अरे पण तुम्ही एक लक्षात घ्या, कुणी कोण तसं तर चुका कोणत्याच नाहीत त्यांच्या, परंतु काम करणाऱ्याच्या चुका बघायला लोकांना फार आवडतं आणि चुका दाखवतात नसले तरी. पण महाराजांनी जे कार्य हाती घेतले ते अद्वितीय आहे, त्याला कुठेच तोड नाही. कारण 24 तास या गोशाळेमध्ये राहणं, गोमातेची सेवा करणं, त्यांचा दवाखाना चालवणं, रात्री 12-1 वाजता एखादी गाय डिलिव्हरीसाठी आली तर डिलिव्हरी करण्याचं स्वतः महाराज काम करतात. हे साधी गोष्ट आहे का? आम्हाला होत नाही हो. शेण काढणे, पाणी मारणे आणि त्यांची स्वच्छता करणे. भांडवल किती गोळा झाला असं म्हणतात. भांडवल सोडून द्या हो, 1-2 कोटी असते, पण भांडवलाच्याही पलीकडे महाराजांचं महान कार्य आहे, ते म्हणजे गोमातेचं रक्षण. आणि गोमाता का पाहिजे? तुम्हाला आम्हाला मिळणारं अन्न चांगलं करण्यासाठी. म्हणून महाराजांनी जे कार्य हाती घेतले त्या कार्याला वंदन करून मी अशी विनंती करतो की आपण हे कार्य सातत्याने पुढे चालू ठेवावं. आणि आता या ठिकाणी आपले
खुळेसरही आलेले आहेत. आपण सर्वांनी थोडासा छोटासा सत्काराचा कार्यक्रम हाती घेऊ आणि पुढचा कार्यक्रम पुढे चालू ठेवू. मी जास्त बोलत बसलो तर आणखी पुढचे आपले कामं पुढे वाढत जाणार. आणि मुलं उदगीरून आलेले आहेत गोमातेची भक्ती करायला आणि महाराजाचं दर्शन घ्यायला, तर त्यांनाही लवकरात लवकर मुक्त करणे हे माझे काम आहे. म्हणून या ठिकाणी पुढचा कार्यक्रम चालू ठेवण्याबाबत मी संमती देतो. धन्यवाद. सर्व माहिती दिली आपले निवडले सर. गोमातेबद्दल बरेच बोलले, बरेच वेळ आहे, पुन्हा संध्याकाळी मार्गदर्शन करण्यात. आता तात्काळ म्हणून थोडे प्रमुख पाहुण्याचं व सर्वांचं सन्मान करणार. त्याच्या अगोदर आता प्राचार्य पुढे सर आता आगमन झालेले आहे, त्यांना सुद्धा विनंती करण्याची आपण सुद्धा थोडक्यात मार्गदर्शन करावं. श्रावण मासानिमित्त या ठिकाणी आपले सर्वांचे आदरातिथ्य गुरुदेव रवींद्र महाराज देवलीकर यांच्या या महान कार्यासाठी सर्वप्रथम सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांचं कौतुक करावं. आदरणीय गोविंदरावजी निगडे सर, समस्त व्यासपीठ उपस्थित माझे सहकारी श्री आनंदराव दराजे पाटील, श्री संतोषजी देवकर्ते सर, आमच्या भगिनी अंबुलगेताई, उपस्थित गणमान्य व्यक्ती, विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा तत्व अनुष्ठानचा जो कार्यक्रम महाराजांनी जाहीर केलेला आहे त्याच्यासाठी विशेष आमंत्रण आम्हा दोघा तिघांना त्या ठिकाणी बुद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावरगाव येथून या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत. निश्चितच महाराजांचा जीवन परिचय तुम्हाला सर्वांना आम्हाला परिचित आहे, पण त्यांनी जे हाती घेतलेले कार्य आहे, या हाती घेतलेल्या कार्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेण्यासाठी जे जे प्रयत्न केलेले आहेत त्याचा एक मी साक्षीदार आहे. निश्चितच अनेक अडचणीवरती मात करून, ही बाब साधी नाही, हा मार्ग साधा नाही, आणि या मार्गातून पुढे जात असताना आलेल्या अडचणीवरती मात करून लवकर अटकले आपले गुरुदेव श्री रवींद्र महाराज देवलीकर यांनी हे असं विशाल अशा प्रकारची गोशाळा समस्त भारतीयांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम या रवींद्र महाराज देवलीकर यांनी केलेला आहे. रवींद्र गुरुजी असताना आपले होते, रवींद्र महाराज झाल्याच्या नंतर आज ते समस्त देशाचे झालेले आहेत. समस्त देशाचे याच्यासाठी म्हणतो की त्यांनी जे घेतलेलं मौलिक कार्य आहे आणि त्यामध्ये फार मोठी रिस्क आहे. रिस्क याच्यासाठी म्हणतो की यांनी घेतलेलं काम हे प्रवाहाच्या विरुद्ध जाणार आहे. कारण गोमाता आईचं रक्षण करण्याची किमया फार कमी लोकांमध्ये आहे. तुम्ही आम्ही त्यामध्ये आहोत का नाही पडताळून पहा, पण निश्चितच रवींद्र महाराज देवलीकर हे या आईचं रक्षण करणारे या ठिकाणी ठरलेले आहेत. आईचं रक्षण करणारा हा मानव या आपल्या भूमीमध्ये जन्माला आला, याचा साथ अभिमान तुम्हाला मला असायला पाहिजे. आणि निश्चितच ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. या ठिकाणी सन्माननीय यशवंतरावजी पाटील देवलीकर, माजी उपसभापती पंचायत समिती देवली व कालिदासरावजी देवली सावकार या ठिकाणी उपस्थित आहेत. या गोशाळा प्रशासनातर्फे त्यांचे शब्द सुनणारे या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. रवींद्र महाराजांनी घेतलेल्या कार्याचा लेखाजोखा हा साधा नाही. त्यांच्यासोबत त्यांचे जे मित्रमंडळी आहेत त्यांना दिलेलं मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनातून त्यांचं जीवन कशा पद्धतीनं 2 मिनिट त्या ठिकाणी फलिताकडे जात आहे हे संबंध त्या ठिकाणी आपण शेवटी पाहत आहोत. निश्चितच या कार्याला याही पुढं आमच्या
बोरवळकर सावरगाव परिसरातून जास्तीत जास्त भक्तगणामध्ये ते कमी कालावधीत प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचं कारण आहे त्यांनी घेतलेली ही उतुंग झेप, त्यांनी घेतलेले हे सत्कार्य हाताशी घेऊन निश्चितच ते पुढे जावं, मार्गक्रमण करावं. त्यांना दीर्घायुष्य, सर्वांच्या आशीर्वादानं किंवा त्यांच्या आशीर्वादानं तुमचे जीवन सुखी व्हावं ही अपेक्षा ही त्या ठिकाणी आपण आपल्याला आणि त्यांच्या तशा प्रकारचे आशीर्वाद या आशीर्वाद रूपातून त्या ठिकाणी आपण पुढे जावं. निश्चितच ते या समाजाचे देणेकरी आहेत. आणि आम्ही अशा पद्धतीचं त्यांचं जे काही वर्तन आहे तो खरोखरच ते वर्तन वाखाणण्याजोगे आहे. सर्व बाबींचा त्याग करून महाराज म्हणून ही बाब साधी नाही, सर्व गोष्टीचा त्याग करून जे जे काही त्यांना साक्षात झालेलं आहे ते त्यांनी आपल्या जीवनात इतरांना शिकवण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा मार्ग त्यांनी करून दाखवलेला आहे, दाखवून दिलेला आहे. त्या पावलावरती आपल्याला पुढे जाऊन त्यांचे मार्ग त्या ठिकाणी स्वीकारून ते आपले गुरु आहेत, त्यातून त्या ठिकाणी आपल्याला चांगला संदेश मार्ग देतील, मार्गदर्शन करतील. याच्यासाठीच्या तुम्हाला आणि सर्वांनाच आणि त्यांनाही या ठिकाणी आपण त्यांच्या आशीर्वाद घेऊन पुढे जावं ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. व मी माझं दावत झालेलं जे काही भाषण आहे ते मी थांबवतो. निश्चितच ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्याचं हे माध्यम त्या ठिकाणी मी ठेवलं. बरोबर जे स्तुती आहे हा साधा स्तुती उपक्रम या ठिकाणी असाच अजून पुढे वाढत राहू. महाराजांना अशा प्रकारानं जे जे काही दैवी देणगी या ठिकाणी लाभलेली आहे आणि त्या जीवनातील वेगवेगळ्या कारणातून पुढे आलेले आहेत त्या बाबतीत त्या ठिकाणी त्यांनाही तशा पद्धतीनं कार्य करण्याची तुमच्याकडून आमच्याकडून एक प्रेरणा मिळव आणि त्यातून त्यांना आपण मदत करावी. त्यांना सातत्याने मदतीचा हात आपण पुढे ठेवावा. जे काही आपण बाहेर त्याच्याऐवजी या ठिकाणी गोशाळेला काही मदत करता येईल, देणगी देता येईल त्या पद्धतीने प्रयत्न करावेत. त्यांचे भक्त या ठिकाणी उत्तर प्रदेशहून आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि त्यांना तशा प्रकारच्या महाराजांच्या आशीर्वाद त्या ठिकाणी देऊन मी माझं लागत झालेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराज. आता सरांनी चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे आपल्याला गोमातेबद्दल व देवलीकर महाराज यांच्याबद्दल बरंच माहिती मिळाली. तरी अजून मार्गदर्शन करणारे भरपूर आहेत. आता यशवंत पाटलांचं आगमन झालेलं आहे, तसेच दुसरे आपले कालिदास देवणे यांचं सुद्धा आगमन झाले. आपण स्टेजवर तिकडे बघावे. आता या प्रसंगी लगेच आपल्याला मार्गदर्शन करतील. फुलं पोराला वरीला बांधून तर खाली आणखी गोष्ट यायची त्याने करतो कसं वरलेला लावायला आणलो त्या भागात सर्व मान्यवर श्रावण मास आता श्रावण महिना चालू झालेला आजपासून काल होती अमावस्या तर आजपासून श्रावण मास चालू झालेला श्रावणचा महिना चालू झालेला आहे. या श्रावणच्या महिन्यामध्ये या जानकी गोशाळेचे जे प्रमुख आहेत आपले रवींद्र महाराज देवणीकर सुद्धा गुरुजी होते. तुमच्यासारख्या लोकांना ज्ञानार्जनाचं काम करायचे. नंतर हे संसारिक जीवन त्यांना नकोसं वाटलं. या नकोसं वाटलेल्या या संसाराच्या जीवनात त्याग करून त्यांनी अशा या मुख्य जनावरांच्या सेवेसाठी लागले. मी पहिला असं मध्ये येताना की इथं शेकडो हजारो मध्ये जनावर आहेत. त्या जनावरांना बोलता येत नाही, काही सांगता येत नाही, पण त्या जनावरांची सेवा इतर व्यक्तीने 24 तास चालू आहे. त्याचं 24 तास तोंड बंद नाही. या जनावरांचं कोणाचंही तोंड बंद नाही, सतत तोंड चालू आहे, खाणं चालू आहे, त्यांना पाणी प्यायचं चालू आहे, त्यांच्या आरोग्याची तपासणी होते. असे आपले सगळे लोकप्रिय महाराज रवींद्र महाराज देवणीकर हे या श्रावण मासाच्या निमित्तानं आता अनुष्ठानाला बसत आहे. आजपासून ते अनुष्ठानाला बसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अनुष्ठान म्हणजे काय? अनुष्ठान कशाला म्हणतात? तिथे दिलेलं आहे तो अनुष्ठान. अनुष्ठान म्हणजे काय की या अनुष्ठानाच्या काळामध्ये जो 1 महिन्याचा काळ असतो, या अनुष्ठानाच्या काळामध्ये इथं प्रवचन होतात, इथं भजन होतात,
तिथं महायज्ञ चालू असते. एका चांगल्या आध्यात्मिक विचारावर किंवा तिथं आपल्या धर्माशी सुसंगत असलेल्या विषयावर जिथं चर्चा होते, हिंदीत बोलू का मराठीत? आपल्या धर्माच्या आचरणाला, आपल्या समाजाला, संस्कृतीला आपण जपण्यासाठी जे आपण जे कार्य करतो याला आपण अनुष्ठान. अनुष्ठानाचा काही कालावधी असतो, 8 दिवसाचा, 5 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा, वर्षाचा. हे जे काही ठराविक विचाराने ज्यावेळेस आपण एखादा कार्यक्रम राबवतो त्याला अनुष्ठान म्हणतात. या अनुष्ठानाच्या निमित्तानं आपण सगळेजण आलात. आपणाला आपले निटोरे गुरुजींनी तुम्हाला बुद्धिमत्ता आणलं, त्या शब्द तुम्हाला आमच्या इतर मान्यवरांचे तुम्हाला ऐकायला मिळाले. ते तुमचं दैव आहे, तुमचं तकदीर आहे. या सगळ्यांच्या विचाराने तुम्हाला जर ज्यावेळेस विचार तुमच्या अवगत होतात त्यावेळेस तुमच्या बुद्धीला चालना मिळून तुम्ही हे जग कसं आहे, हे व्यक्ती कसा असतो, व्यक्तीच्या जीवनात काय काय घडतंय, व्यक्ती आता हे महाराज आहे, महाराज हे महाराज कसं झाले, तुम्ही सुद्धा महाराज होऊ शकता. पण तशा प्रकारचं प्रकार ज्ञान आलं पाहिजे. जोपर्यंत माणसाला ज्ञान येत नाही, एखादा येडा माणूस महाराज होत नाही, येडा माणूस एखादा भगवान कपडे घालायचा महाराज होऊ शकत नाही. त्याच्या बुद्धीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो. तोच महाराज होणं म्हणजेच ते समाजाला दाखवण्याची दिशा आहे. अनेक महाराज आहेत, कोणी हात भरणारे महाराज आहेत, कोणी लग्न भरणारे महाराज आहेत, कोणी घरात सुख मिळत नाही म्हणून महाराज आहेत, कोणी शेतात पिकत नाही महाराज आहेत, कोणाला नोकरी लागणार महाराज आहेत, कोणाचं पाय दुखत महाराज आहेत. असे महाराज नाहीये. हे महाराज कसे आहेत तर तुम्हाला तुमच्या बुद्धीला तल्लख बुद्धी तयार करण्यासाठी तयार झालेले महाराज आहेत. या महाराजांच्या संगतीमध्ये, या महाराजांच्या शिकवण्यावरून जर तुम्ही मार्गी कामाला लागलो तर तुम्ही मोठे होऊ शकता, इंजिनियर होऊ शकता, डॉक्टर होऊ शकता. कुठल्या तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रावीण्यप्राप्त असे विद्यार्थी होऊ शकता. असे हे आमचे रवींद्र महाराज आहेत. रवींद्र महाराजांची या आमच्या देवळी तालुक्याला गरज आहे. यांनी आपल्याला या लोकांना इथं देवळी तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण घडवण्यासाठी सगळ्या घरातून सर्व विद्यार्थ्यांतून, जसं की विद्यार्थ्यांसाठी अनेक लोकांची आंदोलन चालू आहे, तशा प्रकारचे विद्यार्थ्यांच्या त्या गुणाला आपण जे त्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी जर आपल्याला गरज असेल तर रवींद्र महाराजची गरज आहे. आपल्या सर्वांची शुभेच्छा त्यांच्या पाठीशी ठेवू. त्यांनी 1 महिना बसणार आहे तर त्यांच्यासाठी आपण लक्ष देऊ, त्यांच्याकडे त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देऊ, इथं चाललेल्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ. जेवढं होईल तेवढं आलेल्या 4 लोकांना जेवणाचा प्रश्न असेल, कोणाला बसण्याची व्यवस्था असेल, कोणाला झोपण्याची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, आणखी काय असेल, त्याच्यामध्ये सेवक म्हणून या नात्याला कोणी येऊन जर आठवड्यावर राबला तर मी त्यांना काही म्हणजे बिघडणार नाही. त्यांनी हे त्याच्यामध्ये सामील होणं म्हणजे ते जानकी शाळेला तुम्ही त्या कार्याला महाराजांच्या अनुष्ठानाला मदत केल्यासारखं होईल. आणि जाता जाता एकच म्हणतो की एवढी मोठी जनावरं त्याला देणारे लोक थकतील. जवळ 30,000 रुपयाचं घर देणारा माणूस थकेल. त्यासाठी तुम्हाला 1 रुपये जर देऊ वाटलं तर तुम्ही 1 रुपये देऊन इथं गरजे टाकून जायचं. एवढं बोलून मी माझ्या संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. आपण चांगलं मार्गदर्शन केला. जनावरांना काय लागते त्याच्यातून बरंच काही 1 रुपया म्हणजे हे देवणीकर महाराजांचं एवढं गोड शाळा एवढं मोठं केले. छोट्या 1.5 वर्षामध्ये हे कार्य बरंच मोठं झालेलं आहे. आपलं सुद्धा कणाकणाचा सहभाग लागते. त्याच्यासाठी आवर्जून देवणीकर पाटील, यशवंतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्याच्याबद्दल धन्यवाद. आता लगेच आपले उद्धव महाराज हैबत बोरकर यांना विनंती करण्यासाठी आपण सुद्धा मार्गदर्शन करावं. प्रत्येकाचं सेपरेट कर आणि टाळ्या पाहिजे जरा तिकडे फिरव ना. नाही बघणार माझं सेपरेट कर. रत्नाकरा दोतपरा हिमालय ब्रह्मराज श्रद्धाढ्यां वंदे भारत मातरम. भारत माता की वंदे. गोपाल कृष्ण भगवान की, रामचंद्र भगवान की, काशी विश्वनाथ की. परम आदरणीय रवींद्र महाराज आणि या मंचावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी, आदरणीय आपल्या देवळी नगरीचे श्री यशवंतजी पाटील, आदरणीय निडोरे सर, आता प्राचार्य गोळ सर, बिरादार सर, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी
मी त्यांच्या नावाची अनभिज्ञ आहे. महाराजांच्या मातोश्री आपण सर्व गोभक्त आणि या कार्याशी निगडीत असलेली सर्व मंडळी आणि विशेषतः उत्तर प्रदेशातून वाराणसीहून आलेली यांची भरली मंडळी आणि आपण विद्यार्थी बंधूंनो, मी 2 मिनिटच बोलणार आहे आपल्याकडे, कारण अनेक मान्यवरांनी तुम्हाला सविस्तर अशा प्रकारे बोललेला आहे. आता भारतामध्ये आपला देश हा कृषी प्रधान आहे. एक गोशाळा आणि दुसरी गुरुकुल परंपरा आपल्याकडे होती. सर्वांचे नाव घ्या. भारतामध्ये होतं तरी काय होतं, एक गुरुकुल होते लोकांची आणि गोशाळा होत्या. पण आता गोशाळाही कमी झालेल्या आहेत. पण आता तुम्ही पाहता या ठिकाणी भाषण नका. आपल्या जिल्ह्यामध्ये मला वाटतं सर्वात मोठी गोशाळा आता आपली जानकी गोशाळा आहे. आणि पाहिजे गंगाखेडला आमच्या पेढींची गोशाळा आहे. अनेक गोशाळा असतील. पण हे असं काय घडलं मी काही सविस्तर बोलणार नाही. रवींद्र महाराज कुठले, कसे, कशा प्रकारे झालं, काय झालं, इतिहास आहे. पण एक हिंदीमध्ये मला एक वाक्य आठवतं, बनी बनाई बन गई अपना बने कोय. बनी बनाई बन गई अपना बने कोय. ताची चिंता नाही की होणार तो होय. काही काही माणसं करावं म्हटलं तर जमत नाही, जमवा जमी करावं म्हटलं तर फिसकून जाते. आता महाराज काय झाले, अंगावरती बरोबर काय घालून गेले, अशा प्रकारचं काय आहे. मी त्यांच्या बरोबर शिरोड्याला गेलो होतो, तिथे महाराज होते. उत्तर प्रदेश. तिथे उत्तर प्रदेश मध्ये तुम्हाला माहिती आहे भारतातला सगळ्यात मोठा डॉन खासदार काय त्यांचं नाव, बीपी सरोज. हा बीपी सरोज. बीपी सरोज राजा म्हणतात त्याला. त्यांच्या शेतामध्ये दुसरं शेत होतं का, मोठे मोठे तिथं मगर होते. एकदा जर 5 माणसं टाकलं तर सगळे खाऊन टाकायचे. आणि ज्या दिवशी मी तिरोड्याला गेलो होतो त्या दिवशी 5-5:30 वाजता तिथे एकानं गोळ्या घातल्या आमच्या समोर. जास्तीत जास्त अर्ध्या किलोमीटर एवढं विचित्र गाव की आम्ही सगळं पाहिलं. आणि त्या ठिकाणी महाराज कसं राहिले काय नाही. आम्ही 8 दिवस होतो. आम्ही प्रयागला प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या उद्घाटनाचा निमित्त त्यालाही निमंत्रण आम्हालाही होतं. त्याला म्हणजे जाता जाता राव महाराजापाशी आम्ही 8 दिवस राहिलो. अतिशय कष्टात महाराजांनी राहिलो. लोक म्हणतील महाराजांनी हे केलं ते केलं. हे बघा कोण काय केलं हे सोपं असते. आता तुम्ही मागचं जर कोणी काही काढत बसलं, पण आता कसा कधी कधी कसं असतंय आपल्या जे जवळ असतंय त्याच्या आपण कधी कधी किंमत करत. आता मी तिथे पाहिलंय खासदार आमदार सगळ्यांनी त्यांना एसटीची गाडी काही झाल्याबरोबर गाडी येत होती. एवढं असतं. पण आता हे आपलेच महाराज आहेत, आपलीच आहे, कोणी काय आहे कोणी काही म्हणत असतं. पण शेवटी एवढं सांगतो, एवढ्या मोठ्या गायी जी गोळ्या झालेल्या आहेत केलेल्या आहेत ते साधं सोपं नाही. महाराजांना म्हणायचे महाराज चालले होते, थांबा जरा काहीतरी थांबा आणखी काहीतरी करून. आम्ही लोकांनी ठरवलं व्यसनमुक्तीचा काहीतरी कार्यक्रम करू, काहीतरी फिरू काहीतरी फिरू. एवढ्यावर त्यांना या त्यांच्या हाताला कसं लागलं पिण्यापेक्षा हे गोमातेचीच काहीतरी कृपा आहे. हे काय आम्हाला सांभाळलं होत नाही. पण आज महाराजांच्या जीवनामधला आदर्श आहे, माईही जवळ आहे आणि गायही जवळ आहे. आणि पुष्कळ मोठे लावले, माई आमच्या जवळ नाही, गायही जवळ नाही. आणि कोण आमच्या जवळ म्हणलं ती सिमेंट माझं तिनं. असं जीवन आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्या काही बघता. आता सरांनी सांगितलं की एक माणूस काय करतो, तुम्हाला एक माणूस काय करतो. विषमुक्त शेती कशा प्रकारे गोकृपा अमृत कशा प्रकारचं असतं काय आहे. आता 15-16 लाख लिटर दूध तयार होतोय आणि विक्री आहे 70 लाख कोटी 70 लाखाची. अशा प्रकारचं एवढं सगळं विशेष आहे. एकेकाची 2000 कोटीची कंपनी इन्व्हेस्ट त्या माणसानं. ते कंपनीचं पाहिलं करण्यावर तर 2000 कोटी होती. काय त्या माणसाला झोप येत नसेल ज्यांचं गेले कशा प्रकारचं. आणि म्हणून खूप अवघड आहे, बहु अवघड आहे संतती. जरी जगतीची कृपा केली म्हणून शिकावं तर असं काहीतरी शिकावं. काय काय म्हणजे पुष्कळ शिकतात. आपल्या लातूरला डॉक्टरने आत्महत्या केली. काही कमी नव्हतं त्याला. ते डॉक्टर कोणाशी होते, कशाचे होते, ते कशाचे होते, हार्टची होते. हार्टची. ज्या डॉक्टरला हार्टचं ऑपरेशन करता येते पण त्याला अंतःकरण कळालं नाही, शेजाऱ्याचं कळालं नाही, बायकोचं कळालं नाही, स्वतःची कळालं नाही. आणि कुठं कोणी जायचं होतं आमचं महाराज गेला. आमचं महाराज गेला हिंमत ताकद करा नाही कोणी तरी करतं का. आणि म्हणून अक्षर ज्ञान से आदमी पढ़ा लिखा हो सकता है,
लेकिन अनुभव ज्ञान से आदमी बुद्धिमान बन सकता है. आणि म्हणून माणसं शिकली म्हणून मोठी होतात असं नाही. शिक्षण तर शिकलीच पाहिजे. पण आपल्या परमपती छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक देवी होळकर असे कितीतरी माता तुमच्या आमच्याकडे होऊन गेले आहेत. आणि म्हणून आपल्या तुमच्या मित्रांना मी तुम्हाला करतो. आता कालपुरा मी मोबाईल मध्ये पाहत होतो, त्यांनी सांगितलं की 1-2 मुलांची डोकी हेमरिंग होऊन गेली मोबाईल बघून बघून. आणि म्हणून जे माणूस या गाईच्या जवळ 10-5 मिनिटं राहील, 15-20 मिनिटं राहील, त्याला कशाही प्रकारचा रोग होणार नाही. आणि म्हणून आपले काय भगवान रामचंद्र असतील, गोपाल कृष्ण असतील, त्यांनी गायीची सेवा केली. कशाची सेवा केली? ते गायीची सेवा केली. आणि माणसाची सेवा करणं लई अवघड आहे. तुम्ही त्याला रोज 4-5 वेळा रोज राम राम करा, एक दिवस सांगा मदत करायला. आणि म्हणून प्रामाणिक जर कोण असेल, मग आपल्याकडे पशुपालन आहे, गोपालन आहे. मग त्याच्यासाठी हे सगळं केलं अत्यंत गरजेचं आहे. किती गरजेचं आहे? खूप मोठं गरजेचं आहे. आणि मग त्या गोमूत्र पंचगव्य कशा प्रकारचं असतं. नागपूरला देवळाबाग या ठिकाणी खूप मोठी इन्स्टिट्यूट आहे. त्या मुंबईला पण तशा प्रकारचे आहे. प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था होत आहे. कॅन्सर असेल, कशा प्रकारचे असेल, त्याच्यापासून आपल्याला रोग आपण मुक्त होत आहे. आणि तुम्ही पण विद्यार्थी मित्रांनी सुद्धा आता आपल्याकडे कमीत कमी तुमच्या दृष्टीमध्ये तरी ठेवा. आणि साधू कसा असावा तर ते असा असावा म्हणते लोक. आता महाराज कुणाला इथे येऊन 1.5 वर्ष झालं. महाराजांनी कुणाला हात पसरवून मागितला असेल, कुणासाठी मागितला असेल. आम्ही सर आलो होतो सुरुवातीला, पाहिजे काही नव्हती. त्याची अगोदर कीर्तन ऐकायची नव्हतं, त्याची मरात कीर्तन तिथे काहीच नव्हतं. याची काय नव्हती, ते फक्त काय होती. आता हे जर बघितलं तर खूप मोठं आहे. आणि ह्या गावचं नावच आहे. काय गावचं नाव आहे? देवाचं गाव आहे. देवाला म्हणायची देवणीच आहे तिथे म्हणून. आणि त्यांचा काहीतरी जन्म झाला असेल. कोण कुठे जन्मत असतो, काय करत असतो. नाही जन्मनी ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व गुण उच्चते. जीवनामध्ये गुणेश्वर असते. गुणाने गुणवर्धित होत असतात. आणि कुठे जन्मले योगायोगाने तिथे जन्मले. आणि जननी जन्म भूमिष स्वर्गादती घरी असी. महाराज तिकडून किती त्यांना वैभव मिळत असेल. एक शंकराचार्यांचं खूप मोठं वक्तव्य आहे. त्यांनी म्हणतात परदेशीची मान्य आणि स्वदेशीची धन्य. जर धन्य व्हायचं असेल, आपल्या माणसाने एक जरी पाठीवर हात टाकली तर ती धन्यता असते. बाहेर मान्यता असते. मान्यता कुठे मिळत असते, पण धन्यता मिळत नसते. आणि म्हणून या जीवनीच्या ठिकाणी माझं काही हो, आता कशा प्रकारचे काही हो. आणि म्हणून तरी ते धाडसानं हे सेवेचं व्रत त्यांनी हातात घेतलं. आणि एवढी मोठी गोशाळा आज आमचे मुंबईचे काय त्या दिवशी आपल्याला माळेगावला घेऊन गेले आमचे चॅनल का काय लक्ष्मीनारायण चॅनल. लक्ष्मीनारायण चॅनल खूप मोठे आहे महाराज. अब्जा 20 माणसं त्यांच्याकडे. अब्जा 20 माणसं. थोडा मोठा माणूस आपली साधा राहतो, स्वतःच बहिणीसाठी स्वतः घेतो. अशी खूप माणसं आपल्याकडे काम करणार आहे. चॅनल जिथं आले तरी आम्हाला नंदी घेऊन दिलाय. आम्ही त्या दिवशी होतो. अशी खूप तुम्ही काम करा. तुम्ही काम करा, काही कमी पडणार नाही. आणि मागत राहा. तुम्ही स्वतःसाठी मागू नका. देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी मागत राहिलं आणि ज्यानं दिलं तो भगवंत त्याला देत असतो. आणि मग माझं नामच चालेल. अशा प्रकारचं हे माझं बोलणं मी या ठिकाणी थांबून आपण सगळे या ठिकाणी आला लोकांनी तुम्ही अशा प्रकारची मदत या ठिकाणी करावं. आणि महिनाभर हे अनुष्ठान आहे. अनुष्ठान म्हणजे कशाला माहिती न अन्य श्रेष्ठ. बाकीचं काही श्रेष्ठ नाही. एकच माणूस श्रेष्ठ आहे ते म्हणजे नाम. ते अनुष्ठान आहे. न अन्य श्रेष्ठ. श्रेष्ठ काय आहे? आमचं जे ध्येय आहे तेच आमचं श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे त्यांची नामसाधना आहे. आणि आमची भजनी मंडळ अतिशय सुंदर आहे महाराज. त्यांचं ते पहाडी आवाज वरच्या शहरातलं ते भजन जर गात असलं तर आम्ही आम्ही त्यांच्यापुढे राग म्हणू शकत नाही. अतिशय सुंदर ते सगळे तिथे चालत असतात. अखंड नाम भजन असतं, अखंड प्रमाणे असतं. ती सगळी 8-10 मंडळी या ठिकाणी आलेली आहे. त्यांच्या ठिकाणी करून मी माझ्या मानवी लोकांना उद्धव महाराज हेमंतपूरकर फार मोठे संत आहेत आणि कीर्तनकार आहेत. चांगल्या वाणीतून आपल्याला मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा धन्यवाद महाराज. आता या पुढील कार्यक्रम आपल्याला जे गोमातासाठी जे योगदान दिले आणि सहकार्य केले आणि वेळ दिली अशा लोकांचं, मान्यवरांचं
आपल्याला ट्रॉफी देऊन आपल्या ट्रस्टच्या वतीने रवींद्र महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, रवींद्र महाराज रेवणीकर गोमाता या ट्रस्टच्या वतीने त्यांना सन्मान देण्यासाठी आपण जे टीम आलेली आहे, जे ह्याच्यातून बिहार मधून आलेली टीम सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. नीला शिरीष संतोष पटणे सर्व शिरीष उद्धवराव रोडगे, उद्धव महाराज जगतपुरे, पोले नारायण फोटो नीट काढ. गंगा शंकरराव बिरादार यांना सर्वजण आपण समोर त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण सुद्धा समोर यावं. धन्यवाद. टाळ्याच्या गजरा उद्या. आडवं काढ. उभं निघतं का बघू. यशवंत पाटील. बाहेरच्या लोकांना करा म्हणजे बाहेरची पाटील पाटील जरा पाठी हात लावा. काढ जरा. इकडे युद्ध ते कुठे बाहेर योगीजी महाराजांचा सन्मान होता, ज्याला आपण सुद्धा टाळ्याच्या गजरात त्याचा सन्मान करावा. उद्धव महाराजांना विनंती करण्याची युपीच्या भजनी मंडळातून गायक फार मोठे गायकांचा सन्मान होत आहे, त्यांचा सन्मान स्वीकारावा. धन्यवाद. बोला, पुढचं बोला. लगेच आपले स्थानिकचे यशवंत पाटील यांचा सन्मान ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान उद्धव महाराज देवडीकर महाराज यांना विनंती करण्याची की आपण सुद्धा त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद. लगेच बिरादर सरांना विनंती करण्याची आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. ट्रॉफी घेऊन काढा पटपट फोटो काढा बटा. महेश बिरादर सरांना विनंती करण्याची की आपण सुद्धा यांचं सरांचं बघ. या पटपट उद्धव महाराजांना विनंती करण्याची की आपण त्यांचा सन्मान करावा. लगेच पुढे सर, पुढे सर. घोडे सरांना विनंती करण्याची आपण सुद्धा सन्मान स्वीकारण्यात यावा. पोले सर, पोले सर. कोल्हे सरांना विनंती करण्याची आपण ट्रॉफी घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण समोर यावं. उद्धव महाराजांना विनंती करण्याची की आपण सन्मान स्वीकारावा. असले सर. सरांना विनंती करण्याची की आपण सन्मान स्वीकारण्यात समोर यावं. गद्दे सर यांना विनंती करण्यात येते की आपण समोर यावं. त्यांचा सन्मान ट्रॉफी देऊन करण्यात येते. गद्दे सर. गंदगे सर. नीला शिरीष सर यांना विनंती करण्यात येते की आपण समोर यावं. नागलगावे सर. नागलगावे सर. नागरगावे सर. म्हणा नागरगावे सर आता आगमन झालंय, त्यांचा सुद्धा ट्रॉफी देऊन यांचा सन्मान करण्यात येत आहे. पटणे सर यांना विनंती केली. पटणे सावकार सर नाही बरं, पटणे सावकार यांना विनंती करायची आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. संस्था चालक व आमचे मार्गदर्शक आमचे नितेश सर यांना विनंती करण्याची आपण सुद्धा सन्मान ट्रॉफी घेत त्यांचा सन्मान करण्यात यावा. धन्यवाद. या गोविंदराव निटोरे सरांना विनंती करण्यात येते. पुरे सरचा तुमचं हायबतपुरे महाराज. रोडगे सर. रोडगे सरांना विनंती करण्यात येते. वैनरोला हायबतपुरे महाराज. सन्मान गोविंदराव सर निटोरे यांचा सन्मान होत आहे. काय या वयात मूर्ती आहे त्यांची अभ्यास. चला धन्यवाद. हायबतपुरे महाराजाचं करतो. तसेच हैबतपूर महाराजांचा सन्मान निटे सरांना सांगतो. त्यांनी करावा. यशवंत पाटील यांनी हैबत महाराजांचा सन्मान करावा. रोडगे सर
त्यांना विनंती करण्याची की आपण सुद्धा समोर यावं. भगिनीमधून महाराजांची बहीण दोडगे नाव येण्यात आले, नाव महाराजांची बहीण. रोडगे सरांना विनंती करण्यात येते की रोडगे सर जेवणे सावकार जेवणे सावकार जेवणे सावकारचा सन्मान महाराजांनी करते. ट्रॉफी देऊ. धन्यवाद. अमृत पाटील आत्ताच आगमन झालं आहे, त्यांचा सुद्धा ट्रॉफी देऊन एक सन्मान करण्यात यावा. आईचं पण करायचंय. देवणीकर महाराज यांच्या मातोश्री यांना विनंती करण्यासाठी आपण सन्मान स्वीकारण्यासाठी 4 महिला समोर या. टाळ्या वाजवा. धन्यवाद. रवींद्र महाराज यांनी सुद्धा फोटो मध्ये महाराज आई सोबत राहावं. धन्यवाद. आता आपल्याला सर्व भक्तगणांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो की आपले रवींद्र महाराज श्री रवींद्र महाराज देवणीकर यांना विनंती करण्यासाठी आपण मार्गदर्शन करण्यात यावं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. बोलो श्री रामचंद्र की, सीता मैया की, पवन सुत हनुमान की, भोले बाबा की, धर्म की, अधर्म का, प्राणियों में सद्भावना, गौ माता की, गो हत्या, हाथ जोड़े करा, गो माता की, गो हत्या, गो हत्या. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. सभी आए हुए उत्तर प्रदेश के मेरे भक्तगण और सभी स्टेज पर विराजमान आदरणीय व्यासपीठ के सभी यजमान और हमारी माताएं भगिनी और फूल के जैसे नन्हे नन्हे बच्चे, आप सभी को मैं आशीर्वाद भी देता हूँ और आपसे नम्र निवेदन है, समस्या ज़्यादा नहीं थोड़ी है, अभी 10 मिनट में कार्यक्रम समाप्त होने वाला है. सुबह से ज़्यादा आपको तकलीफ हुई है. मैं रविंद्र महाराज देवनीकर, रविंद्र शिवराज आंबुलगे से रविंद्र महाराज देवनीकर बना. मेरी इच्छा हुई जिस दिन मैं संन्यास लिया, मैं मुझे पूरा मोह माया वासना का त्याग कर रहा हूं, तो मैं नाम भी त्याग कर दिया. जिस दिन मैं भगवा पहना, उसका वजह कुछ भी होगा. मुझे कर्जा हुआ था, मेरी पत्नियां मर गई, कि मुझे बीमारियां हो गई, बहुत सारे समस्या से मैं गुजर था, बिखर गया था, टूट गया था अंदर से. मेरे सामने मौत दिखती, मौत, यानी कि मुझे मरना था. आत्महत्या यही मुझे एक पर्याय बचा था, क्योंकि मैं मेरे बीमार से इतना परेशान था, परिवार से परेशान था, हर चीज से परेशान था मैं. और मैं
आदमी एक परेशानी होती है तो माँ को कहता है, भाई को कहता है, बहन को कहता है, किसी दोस्त को कहता है। लेकिन जब समस्या का सागर बनता है वो किसी में बोल सकता नहीं, किसी को कह नहीं सकता, उस दुख में डूब सकता है, इसके अलावा कुछ नहीं कर सकता। लेकिन उस समय मैं किसी को नहीं कुछ कहा, मैं डायरेक्ट परमात्मा को याद किया। और सभी समस्या का संसार में अगर कोई हाल है तो परमात्मा के शरण में, और मैं परमात्मा के शरण में गया और मुझे परमात्मा ने मेरे ऊपर गुरु की कृपा की, और गुरु की कृपा के कारण मेरे ऊपर, जब तक आपके ऊपर गुरु की कृपा नहीं होती तब तक आपका आत्मा परमात्मा से नहीं मिलता। और मेरे ऊपर गुरु की कृपा हुई और मेरा आत्मा परमात्मा से मिला, और आत्महत्या करना यह गलत है, और परमात्मा ने मुझे एक रास्ता दिखाया, और वो रास्ता मैं चुना। मैं नहीं चुना, मैं असहाय था, मुझे क्या करना कुछ भी नहीं समझ रहा था। माँ को कहना, माँ भी हतबल है, माँ भी दुखी है, अब कहना तो किसको कहना। मैंने परमात्मा को कहा, परमात्मा हमको ज्ञान दिए। और डॉक्टर भेड़ेगांवकर बोल के अभी जो पत्रकार है, मैं उनको यहाँ पर मेरे स्लैब के ऊपर योगा प्राणायाम सुबह कर रहा था, 6 बजे उनको मैं फ़ोन किया। अब मुझे रहने का नहीं संसार में, रात भर सोने के बाद मरने के अलावा मैंने, परमात्मा ने मुझे ज्ञान दिया। और 6 बजे उस व्यक्ति को फ़ोन किया, कोरोना में सब दुकान बंद थे, उन्होंने घर से भगवा लाए। लोग संन्यास देने के बाद मुंडन करते हैं, गुरु के पास जाते हैं। मैं किसी के पास नहीं गया। मैंने मेरी माँ को बोला, मैं अभी गोबर और गोमूत्र से नहाने वाला हूँ, और 2 घंटे यहाँ पर गोबर और गोमूत्र लाकर बैठा, प्रकाश खाले सेदारी बहुत कुछ लोग, मैं 2-4 लोगों को बुला के लिया, और उन्होंने भगवा लाया उदगिर से, और वो भगवान मेरे माँ के हाथ से मैंने धारण करके चरण छू लिया। और मैं उसी दिन संसार से त्याग कर मोह माया त्याग कर मैं संन्यास आश्रम प्राप्त किया। इसके लिए मुझे, जिस माँ ने मुझे जन्म दिया है उस माँ की मैंने आज्ञा ली, और माँ के चरण में बैठ के माँ की पूजा करके मैंने संन्यास लिया। और उसी दिन तय किया कि मुझे संसार की सब बातें छोड़ के धर्म के प्रति जीना है, धर्म के प्रति मरना है। और मैं श्रावण मास में मैं अनुष्ठान करने लगा। मैं उसके पहले कभी पूजा करता था, कभी नहीं करता था। दिल में आए तो पूजा करना, दिल में आए तो पूजा नहीं करना, जो सच्ची बात है मैं बोलता हूँ। तो भगवान पहले क्या हुआ है मुझे पता नहीं, लेकिन पहले क्या हुआ ये सही बोलना मुझे ये पता है, क्योंकि अब मैं भगवेदार हूँ। अब मैं अनुष्ठान को बैठा यहाँ पर तिपरान में, शिवानपाल तालुका। पहले दिन मैं साधना को बैठा, उसके पहला मुझे साधना नहीं मालूम थी। उसके बाद मैंने जब साधना करने बैठा, हमें कुछ भगवान का ज्ञान होने लगा, लेकिन कुछ लोगों का पैसा देना था, कर्जा था, इसीलिए लोग मुझे तकलीफ देने शुरू करे वहां, और हमारे ऊपर वारंट निकाले, पुलिस लाए। और 21वें दिन, आखिरी के दिन, हमें हमारा अनुष्ठान छोड़ के भागना पड़ा। मुझे चलना नहीं आता, बीपी है, शुगर है, पैरालिसिस है, कोलेस्ट्रॉल है, मेरे दोनों किडनी डैमेज है, मेरे दोनों सांधे गए, मेरे दोनों बॉल गए हैं। मैं वहां से भागते गया, रातों रात चलते गया, और जाके मनकामना महादेव मंदिर में, अपना यवतमाळ जिले में 5-7 दिन साधना किया। फिर वहां से 4 महीना बिस्कुंदे के महाराज के पास रहा, 4 महीना मैं बर्दीपुर के अप्पा के पास रहा आंध्रा में। उसके बाद सप्तसंगी वनी में रहा 1 महीना नासिक के पास। मैं कैसा भागूं, किधर जाऊं, मुझे कुछ नहीं समझ रहा। मैं डायरेक्ट टिकट फिर एक महाराज यवतमाळ में मौन रहते हैं, उनके पास गया। वो 4-4 महीने मौन रहते, उनके पास 4 महीने रहा। अपने ही लोगों ने हमें वो मारा, भगवे के साथ उठा के लाके मारा, मेहमानों ने मारा, संपत्ति की। माँ साक्षीदार है, मेरी पूरा संपत्ति मैंने मेरे भाई को दे दिया था। मैंने मेरी पिताजी की संपत्ति कुछ नहीं ली थी। जो मैंने संपत्ति खरीद ली थी वो बच्चों के नाम पे किया।
फिर भी हम लोग संपत्ति के लोगों ने मारा। हम डायरेक्ट इलाहाबाद का टिकट निकाले प्रयागराज का, और प्रयागराज का टिकट निकाले, क्यों निकाले हमें पता नहीं। हम गए प्रयागराज, वहां एक शराब पीने वाला आदमी मिला, 24 घंटा शराब पी के गिरता था। वो मेरे साथ में तिलोरा में आया, मुझे उठना आता नहीं, बैठने आता नहीं, नीचे पड़ा तो हमको उठाना पड़ता। वो आदमी 4 महीने सेवा किया। हम अचानक एक मंदिर में गए, ये लोग साक्षीदार, वो मंदिर सुना सुना बंद पड़ा था। वहां पे हम बड़ा कार्य करने का प्रयास किए। उसके बाद वहां 2.5 साल रहे, वहां में 60 दिन का अनुष्ठान किया, और हमारे माता जी को बुला लिए, और वहां पे भिक्षा मांगने के बाद 60 दिन अविरत भंडारा चला, एक भी दिन बंद नहीं रहा। रोज पूरी सब्जी बनी 60 दिन, और आखिरी के दिन 12,000 लोगों का 12 कुंटल का भोजन बना, फिर भी अनाज खत्म नहीं हुआ। उसके बाद यहाँ पर आए, 5 बार टिकट निकाला मैंने, लेकिन मैं जा नहीं पाया, कुछ ना कुछ समस्या आई और मैं यही रहा। रोज में 1 घंटा रोता था यहाँ पर। फिर धीरे धीरे मैं ट्रस्ट निकाल के गौशाला चालू किया, और जब गौशाला चालू की, गैया आने लगी। हम जानवर नहीं बोलते, हम पशु नहीं बोलते, क्योंकि इंसानों से होशियार और इंसानों से ईमानदार कौन जन्म दुनिया में, तो गौवंश और गौमाता है। इसीलिए उसे माता का दर्जा है। जिस गौमाता की तुम सेवा करते हो, वो कभी तुम्हें लात नहीं जाती, कभी मारती नहीं, वो कभी तुम्हारे साथ गलत नहीं करती। लेकिन जिस इंसान को तुम खिला पिला, वो एक दिन तुम्हें जरूर डस लेता है समय आने के बाद। इसीलिए अगर सबसे ज्यादा प्रेम करना है, इंसानों से ज्यादा प्रेम तुम गाय के ऊपर, किसी भी प्राणी, किसी भी पशु के ऊपर करो, और उसके ऊपर प्रेम करेंगे, तुम्हें अविरत प्रेम मिलेगा और अविरत उसका आशीर्वाद भी मिलेगा। और इस गौशाला को 1 ही रुपए सरकार का आता नहीं, अनुदान नहीं है। धीरे धीरे भक्त जुड़ते गए, और गाय बांधते गए। यहाँ पर लाकर कीचड़ में गाय मरने लगी, समस्या बढ़ने लगी। मैं रोने लगा, देखो ये मेरे हाथ से पाप होने लगा, अब इसे मैं कैसा संभालूं। 1 नहीं 240 गौमाता है, और धीरे धीरे सहयोग होते गया। आज मेरे पास 500 गौमाता हम बचाए, 500 गौमाता की हम सेवा करते हैं। प्रतिदिन यहाँ पर 30,000 खर्च, स्वतंत्र डॉक्टर है, स्वतंत्र ट्रीटमेंट किया जाता है, छोटा हॉस्पिटल निकाले है, और रोज का 30,000 खर्चा मुझे दान के स्वरूप में भक्तों से विविध राज्यों से मिला। राजू भाई शाह लोग है बॉम्बे के, गुजरात के रहने वाले, बॉम्बे में रहते, 25 लाख खर्च किए 1 साल में। ओरा जी के बोलकर है, उन्होंने 12 लाख खर्च किए मेरे गौशाला को 1 साल में। गिडवानी बोल के है, बाहर देश में रहते हैं, पुणे के, 25 लाख रुपए खर्चा करे 1 साल में मेरे गौशाला में। ऐसे ऐसे भक्त मिले, और परमात्मा ने उनका हमसे मिलन कर दिया, और हम सेवा में तत्पर है। हमें फिर से पूरा देश घूमना है, हम चल सकते नहीं, लेकिन भगवान की मेरे ऊपर कृपा हुई है, मैं अविरत कार्य कर सकता हूँ। कैसा कर सकता हूँ? और भगवान की लीला है, भगवान की मेरे ऊपर कृपा है। और आप सबके ऊपर, समस्या तो सबके संसार में है। मैं सबको कहता हूं, समस्या का हल आत्महत्या नहीं, तुम्हारा कर्म ही तुम्हें बदलाता है, कर्म ही तुम्हें तुम्हारा रास्ता दिखाता है। और जब तक तुम वो कर्म उस तरफ से करेंगे नहीं, तब तक तुमको फल नहीं मिलेगा। भगवान की पूजा करो, भगवान की पूजा पाठ करो, लेकिन ऐसा नहीं है कि भगवान की पूजा करना, घर में माँ बाप आश्रम में छोड़ना, और गौ माता कसाई के दरबार में छोड़ना, गौशाला में छोड़ना, ये गलत। जब तक हम गाय को नहीं संभालेंगे, इस धरती को संभाल नहीं पाएंगे, और ये धरती तुम्हें नहीं संभाल पाएगी। और मैं इतना भाग्यशाली हूं, उद्धव महाराज ने कहा, मेरा सब कुछ पिछड़ गया, वो मेरा पिछला जीवन था, आज के जीवन में इतना सुखी हूं, मेरे पास गाय और मेरे माँ, दो चीज है कि वो किसके पास नहीं, वो मेरे पास है।
मैं गाय को खिलाता हूं और रोज मेरी माँ मुझे खिलाती है। माँ की रोटी मरने तक सबके भाग्य में नहीं रहती, और गाय की सेवा भी सबके भाग्य में नहीं रहती। हम पैसा देना चाहते हैं, चंदा देना चाहते हैं, अरे बहुत सारे ऐसे हैं, एक श्रीमंत साहूकार ऐसे हैं कि 10-10 साल गौशाला चला सकते हैं, लेकिन उनका पाप उन्हें आने नहीं देता है। दान उसका आता है जिसके भाग्य में पुण्य होता है, परमात्मा से वो मिलता है। पुनर्जीवन हुआ मेरा पिछले जन्म का पुण्य है, मेरे माँ बाप की पुण्य है, मेरे माँ बाप के पुण्य की वजह से मुझे ये जीवन में पुनर्जन्म मिला है। एक्सीडेंट होता है कि नहीं? होता है ना? पैर टूटते हैं कि नहीं? फिर रॉड डाल के चलते हैं कि नहीं चलते? उसी तरह मैंने पहले का जीवन का एक्सीडेंट होने के बाद भी मैं धर्म का रॉड डाल के आज दुनिया में कार्य करने का प्रयास कर रहा हूं। और आप सभी से निवेदन है, आने वाला समय हमारा बहुत गलत है, हमारा आने वाला समय हमारा बहुत बुरा है। क्यों? हम सेंद्रीय खेती छोड़ के, गाय को छोड़ के हम क्या कर रहे हैं? हम गाय को छोड़ के सब रसायन ला रहे हैं, खेत में डाल रहे हैं, यानी कि जहर डाल रहे हैं। अगर इससे बचना है, अगर हमें आगे कुछ करना है तो गाय को घर लाना है। ये कसाई काटना बंद नहीं होता, पकड़ना बंद नहीं होता, गाय आना बंद नहीं होती गौशाला में। अगर गाय को काटना बंद करना है तो गाय किसानों के खेत में, किसानों के घर में आनी चाहिए। और गाय का महत्व, हम दूध बेचते हैं, दूध नहीं है, गाय का काम नहीं है, ये हमारे दिमाग में बैठा है। दूध यह गाय का फायदेमंद नहीं है, गाय का गोबर और गाय का गोमूत्र सोने से बढ़कर है। सोना मिलेगा, 2 लाख में अगर करेंगे मोदी तो खुद हम सोना खरीद लेंगे, गाय का गोबर और गोमूत्र गाय से खरीद लेंगे। 16 साल से मैं बीमार हूं, गाय के गोमूत्र के रोज प्रयास करने की वजह से मैं आज अविरत कार्य करता हूं। मैं 10 मिनट में रुक सकता नहीं। सोरोजी साहब साक्षीदार है, लोगों ने मेरे पर मुकदमा किए, छोड़ा नहीं इतने के ऊपर, कर्जा होने के बाद। परसों हमने हमारे पर वारंट के ऊपर वारंट निकलते रहते हैं। जब वारंट परसों कैंसिल करने के लिए 2 बार गए तो हमारे जज के सामने हमारे पेशाब हो गई, क्योंकि हमें पेशाब आए वाले सेकंड में करना चाहिए, तो हमको प्रॉब्लम होता है। ये 7 साक्षीदार आगे आए वाले। इतना रहते हुए भी मैं गाय के आशीर्वाद से मैं जिंदा हूँ, गाय के आशीर्वाद से अविरत सेवा कर रहा हूँ। इसलिए आप सबको अगर जीवन में कुछ करना है तो गाय का आशीर्वाद देना है, गाय की सेवा करना है। अपने गाय की, अपने माँ की, जो गाय की और माँ की सेवा करता है उसे जरूर मोक्ष मिलता है। हम जीवन कैसे नहीं जीते हैं? हम जीवन आखिरी में हम मरते समय किसका नाम लेते हैं? पैसा पैसा बहुत कुछ करते हैं, मोह माया वासना बहुत खराब है, छोड़ने देते नहीं, लेकिन आखिरी में हमारा जब जान नहीं जाती, ये सब संसार नहीं छूटता, तो हम भगवान का नाम लेते हैं। भगवान मुझे मोक्ष, भगवान का नाम समझने की एक रास्ता है कि मोक्ष प्राप्ति देते। लेकिन जब हमारा प्राण जाता है तब भगवान का नाम हम नहीं ले सकते। उसी के मुख में भगवान का नाम, उसी के आत्मा में भगवान प्रकट होता है जिसके कर्म अच्छे होते हैं। और जो अच्छा कर्म करता है उसी के मुख में, उसी के मन में, उसके तन में भगवान का नाम आता है। और जब भगवान का नाम आता है तो तुम्हारा प्राण छूटता है, तुम्हें मोक्ष मिलता है। नहीं तो हमारा ऐसा ही मृत्यु होता है, बाढ़ आया बह के गए, घर पे छत पड़ा मर के गया, ऐसा मृत्यु आता है, आत्महत्या करता है। यानी कि हमें धर्म का कार्य करना है तो विज्ञान साथ में होना जरूरी है, विज्ञान का भी कार्य करना है। डॉक्टर को तुम 10 लाख भी दिए, हमारे माता जी का ऑपरेशन और साहब कैसा है, मैंने मेरे हाथ में जितना है उतना किया है, अब भगवान जाता। किसका नाम लेते हो? भगवान। क्योंकि साहब हमारी जमानत होती क्या नहीं, अब मैंने मेरे हाथ में जितना होना उतना की, अब बाकी भगवान के हाथ में। क्यों भगवान का नाम लेते हो? भगवान है ना? भगवान नहीं है। भगवान के पास जाने से, घी डालने से, दूध डालने से, पूजा करने से नहीं मिलता। पूजा पाठ करने से अच्छे विचार।
अच्छी सोच आती, यानी कि भगवान ने एक व्यक्ति को छोड़ा है समाज में, उसकी पूजा पाठ करो। किसकी? गुरु। क्यों? गुरु जब हमें ज्ञान देता है, हमारे विचार और हमारे सोच में बदलाव होता है, और जिसका विचार और सोच बदलती है उसका मन बदला, फिर वो गाय खाएगा क्या, सुअर खाएगा क्या? वो शाकाहारी खाएगा, दूध पिएगा, शराब नहीं पिएगा, फिर अच्छा खाने लगा, फिर क्या करेगा? सोच अच्छा आएगी, यानी कि विचार अच्छा आएंगे, कर्म भी अच्छा आएगा, कर्म अच्छा करने से फिर उसे फल अच्छा मिलेगा। यानी कि जब तक हमारा मन नहीं बदलता तब तक हमारा तन नहीं बदलता, जब तक हमारा तन मन धन किधर लगाए उसकी सोच हमारे अंदर बदलती नहीं, तब तक हमें परमात्मा गुरु के ज्ञान के बिना हमारे मिलते नहीं। तुम्हें पता है जब वो हमारे कौन इंद्रदेव के पास जाते हैं, कौन सबकी निंदा करते हैं, वो क्या बोलते हैं हम सबको? नारायण। तो नारायण जब जाते हैं और उठ के आते हैं तो इंद्रदेव उन्होंने जो जगह बैठी थी वो धो के निकाले, फिर उनको कुछ याद आया, फिर इंद्रदेव के पास गए और बोले हमारी बैठी सी जगह क्यों धो रहे हो तुम? तो भगवान इंद्रदेव बोले तुम्हारी जगह अशुद्ध हो गई क्योंकि तुम्हें गुरु नहीं। फिर बोले मेरे गुरु हम कैसा बनाए? अब जाते समय जो रास्ते मिलेगा तुम्हारा उसको गुरु बनाओ। फिर मच्छी मार आ रहा था, उसी के पैर पकड़े और नारायण उनको गुरु बनाए। सही है क्या? और उनका उद्धार हो गया। यानी कि जन्म देने के बाद हमारे पहले गुरु कौन है? हमारी माता है, दूसरे गुरु हमारे गुरु से। और जब तक गुरु नहीं मिलते, गुरु का ज्ञान नहीं मिलता, तब हम जब तक गुरु के ज्ञान बिना हम अंधेरे से प्रकाश में, हम उजाले में जा नहीं सकते। इसीलिए कहा है गुरु के ज्ञान बिना हमें कुछ नहीं मिलता, और गुरु का ज्ञान बिना, गुरु की कृपा हुई, फिर हमारा आत्मा परमात्मा से मिला। बराबर है? इसीलिए गुरु की कृपा होने के लिए पहले माँ की पूजा और गाय की पूजा करो, गाय की सेवा करो, तब तुम्हें गुरु की कृपा होगी, गुरु की कृपा होगी तब तुम्हें परमात्मा का मिलन होगा। श्रृंखला है, जमीन में झाड़ लगाना है तो ऐसा अगर लगाएंगे आता है क्या पेड़? पहले क्या करना पड़ता है? खड्डा, उसके बाद क्या करना पड़ता है? गोबर मट्टी, उसके बाद क्या करना पड़ता है? पेड़ लगाना है। ये श्रृंखला है, तब जाके पेड़ को पत्ते आने लगते। उस तरह ऐसा हम कर्म करेंगे, कार्य करेंगे, तब हमें फलित होगा, यानी कि हमारे अच्छे कर्म के पत्ते आने लगेंगे जीवन में, और हमारा जीवन सफल हो जाएगा। इसलिए यहाँ पर बहुत देर से सबको मैंने परेशान किया, मेरी बहुत कुछ इच्छा है बोलने की। अभी यहाँ मैं मौन साधना रखा हूँ। मौन यानी कि अब मौन के बारे में 2 मिनट बोलता हूँ। मौन मैं क्यों रहता हूँ, मुझे कौन क्यों रहता है मुझे पता नहीं, और कौन क्या करता है मुझे पता नहीं, मेरे बारे में कौन बाहर क्या बोलता है मुझे वो भी पता नहीं, मुझे खाली क्या कर रहा है मुझे इतना पता है। और मेरे गुरु ने जो ज्ञान दिया है, उसको जो सोच आती है मैं करते रहता हूँ। मुझे क्या करना है? जो लोगों का सुनता है, जो औरत दूसरे लोगों का सुनती है, जो माता दूसरे का सुनती है, वो संसार कभी नहीं कर पाती। सबका सुनना, खुद का करना, वही महिला, वही माता संसार अच्छे ढंग से करती, क्योंकि समस्या उसको पता है, बाजू वाले को पता नहीं। हम अंधेरे में क्यों सोए हैं, उसकी समस्या मुझे पता है, बाजू वाले को थोड़ा पता है। हमारा मीटर गड़बड़ है, या बिल नहीं भरे हैं, हमारे पैसे नहीं, हमारी समस्या है। इसी लोगों का आज के बाद परायों का जो सुनना बंद करो, तुम्हारा जीवन फलित हो गया। या बराबर है? इसे मौन क्यों रहता हूं मैं? मेरे ब्रेन में झंझनाहट आने शुरू हो गई, ब्रेन का बीमारी था मुझे, हाई स्टेरॉइड देने की वजह से किडनी गई, सब कुछ डैमेज हो गया। जब मैं मौन होने लगा कभी कभी तो मुझे अच्छा लगने लगा और मेरा स्ट्रेस कम होगा। मौन होने से हमारा शरीर का, पूरे शरीर का, गुरु हमको अच्छा विचार दे रहे हैं लेकिन हमारे अंदर अच्छे विचार नहीं आते। क्यों नहीं आते? क्योंकि हमारा घड़ा, ये माथा जो है ना, अज्ञान से भरा है, अज्ञान से भरा है। ये अज्ञान को दूर करने के लिए मौन एक शस्त्र है। मौन रहेंगे तो बुरे विचार सुनने में नहीं आएंगे, बुरे बातें सुनेंगे नहीं, बुरा
भजन कीर्तन रहेगा, राम नाम का जप रहेगा, फिर क्या रहेगा, सभी शिव जी का जप रहेगा, भगवान के शरण में जाएंगे और हमारे विचार अच्छे आएंगे। यानी कि हमें जब गाड़ी खराब होती है तो क्या करते हैं, हम सर्विसिंग करते हैं, ऑयल चेंज करते हैं क्या नहीं। उसी तरह हमारे ब्रेन को, हमारे मन को, हमारे माथे को चेंज करना है तो मौन होना है, यानी कि अच्छे विचारों की तरफ जाना है। बराबर है। अगर ये लाइट जाती है, कहीं बस्ट होता है, ट्यूब उड़ता है, फेस होता है, चलती है क्या, उसी तरह हमारा माथे का बस्ट होता है तो हमारे अच्छे विचारों को नष्ट कर देते हैं। इसीलिए मौन, रोज 1 घंटा मौन रहो। तुम पति से झगड़ा करने से 1 घंटा मौन रहो। वो दारू पीते आए पीने दो, क्या करते हैं करने दो, पिताजी क्या करते हैं कर दो, माताजी क्या करते हैं उसे रहने दे। तुम्हें अगर तुम्हारे संसार में, तुम्हारे जीवन में अच्छा होना है तो तुम्हें क्या होना है, 1 घंटा मौन। देखो 1 महीने के बाद तुम्हें, 1 महीने के भीतर तुम्हारे अंदर कितना बदलाव हो जाएगा। बराबर है, रहेंगे। आज मैं 1 महीना इस रूम में रहूंगा, इस कमरे में रहूंगा, बाहर गोमाता मेरी चारा खा रहे हैं, पानी पिला रहे हैं, सब व्यवस्थापन लगाए हुए, मुझे बाहर कौन क्या रहा है दुनिया में कुछ लेना देना नहीं। मैं किसके शरण में जाऊंगा, मैं मेरे गुरु के शरण में जाऊंगा। मैं किससे बात करूंगा, मैं तुमसे बात नहीं करूंगा, औरों से नहीं करूंगा, मैं मेरे मन से करूंगा। यानी कि मन, यानी कि मेरा आत्मा। आत्मा और परमात्मा का मिलन कहीं ऊपर नहीं है। ऐसा कहने तो ये पिन लगाओ आत्मा का परमात्मा का मिलना, तुम्हारे ही अंदर भगवान है। काशी को गए भगवान मिला नहीं, पंढरपुर को गए भगवान मिला नहीं। भगवान कहाँ मिले, भक्त प्रहलाद को घर को आपको मिले, गोरा कुमार को घर को आपको मिले, भगवान रामचंद्र शबरी के घर को आपको मिले। शबरी मिलने गई, अभी तक जिसने भगवान को मिलने का प्रयास किया उसी को इस धरती पे कोई साधु संत को भगवान नहीं मिला। जिसको भी भगवान मिला है घर को आकर मिले। तुलसीदास को भगवान घर को आकर मिले, रोहिदास को भगवान घर को आकर मिले। भगवान एक दिखाओ एग्जाम्पल कि हमारे देश में कि भगवान मंदिर में जाने के बाद मिले। अरे जिसके अंदर भाव अच्छे है, जिसके अंदर वो शक्ति है भाव की, उसका दरवाजा भगवान खटखटाता है, दरवाजा खोल मैं आया हूं। इतनी शक्ति भक्ति में है। जिसका भाव सच्चा है, जिसकी भक्ति में शक्ति है, उसको भगवान आके मिलता है, भगवान हमें मिलता है। और वो भगवान कहाँ है, भक्त प्रहलाद में लिखा है, खंबे में, मटके में, मिट्टी में है, तुम्हारे में है, मेरे में है, गंदे नाली में। भगवान नहीं, ऐसी जगह नहीं है। हमें देखने की दृष्टि उस तरह से क्षमता हमारी दृष्टि में होनी चाहिए, हमारे अंदर उतनी क्षमता होनी चाहिए कि मैं भगवान को देख सकता हूँ। यानी कि तुम्हारी भक्ति उस तरह की होनी चाहिए। इसीलिए मैं सबसे निवेदन करता हूँ, मौन रहे, माँ बाप की सेवा करें। मेरी तो इच्छा पृथ्वी पर ज्यादा दिन रहने की नहीं है कि हमें परमात्मा, ये दुनिया किसी को जानती नहीं। तुकाराम महाराज को उनकी पत्नी ने नहीं पहचाना, दुनिया हमें तुम्हें कैसा पहचाने। भगवान घर में है तो हम नहीं पहचानते। तुकाराम महाराज साक्षात भगवान के रूप थे, उनको उनकी बीवी ने नहीं पहचाना। विठ्ठल कितने तकलीफ में ज्ञानेश्वर को, जितने भगवान हो गए उसको लोग जीने नहीं दिए। हम तो इंसान हैं, पाप पुण्य करके पैदा हुए हैं और पूरा कर्म भोगना है। इसीलिए तकलीफ नहीं, हमारा भोग रहता है, भोगना ही चाहिए। कर्म किसी को भी नहीं छोड़ता, भगवान को भी नहीं छोड़ता। मैं भगवान आराम गलत करूंगा, मुझे भोगना है। इसीलिए मैंने बहुत कुछ बात किया, आपने समझ दिया। यहाँ महाप्रसाद रोज रहेगा 30 दिन अविरत कंटिन्यू, कोई भी आए उसको अच्छा महाप्रसाद मिलेगा। यानी कि यहाँ भाव भजन का है, अनुष्ठान चले, यहाँ के प्रसाद में शक्ति है। हम होटल में भी खाते हैं, ढाबे में भी जाते हैं, लेकिन हमारा भाव होटल में खाते समय का अलग रहता है, ढाबे में खा रहे हो जब अलग रहता है, जो मंदिर में जाते हैं तब हमारा भाव अलग होता है। यहाँ आने के बाद भाव बदलता है, इसीलिए उसे महाप्रसाद कहते हैं। गाय कटने जा रही है, दोष कसाईयों का नहीं है, बेचने वाला हिंदू है और काटने वाला कसाई है, खाने वाला भी हिंदू है। मुस्लिम लोगों के ढाबे बंद हो गए, अब सब हिंदू के ढाबे, सब गोश्त लेके घूम रहे। गोश्त कसाई का है, उसके घर में फैक्ट्री क्या है, फैक्ट्री हमारे घर में,
खाली वो काटता है, बेचने वाला भी मैं हूं और खाने वाला भी मैं हूं। जब तक हम नहीं बदलेंगे, हमारा धर्म नहीं बदलेगा, तब तक अधर्म कभी नाश नहीं होगा। रावण का गलत किया, उसको फल उसकी बीवी दूसरे के गले में, खुद के भाई को लाता रहा और खुद की पत्नी उसी भाई के गले में गिरी। हम बदलना चाहिए। हमारा धर्म कहाँ है? लोग कहां से हो रहा है? धर्म का राज कहां से हो रहा है? अरे धर्म का राज देश से नहीं हो रहा है, गांव से नहीं हो रहा है, मेरे घर से हो रहा है, मेरे से हो रहा है। मैं गलत हूं, इसलिए मेरा धर्म गलत है। जब तक मेरे कर्म अच्छे नहीं होंगे, तब तक मेरा धर्म कभी अच्छा नहीं होगा। और मुझे धर्म अच्छा करना है तो मेरे कर्म अच्छे होने चाहिए। इसीलिए कर्म बदलो। तुम इंसान हो, मानव हो, तुम जानवर नहीं हो। अभी सब लोग हैं यहाँ पे ठहर के, उनको मैं गलत नहीं करता, इतने जानवर संभालो, मैं जानवर नहीं संभालू, मैं ईश्वर संभालू। हर गोमाता के शरीर में आत्मा है, उस आत्मा की सेवा करो। गाय है हमें पता नहीं, भैंस है हमें पता नहीं, रेड़ा है हमें पता नहीं, रेड़े ने भी वेद गाया, रेड़े के अंदर भी आत्मा और परमात्मा है। जो कसाई से मिला हम उसको काटने जाने नहीं। 5-5 लाख 10-10 लाख लोग देने आते, छोड़ नहीं छोड़ते, उनको सेवा कर। मुकदमे हमारे ऊपर हुए, बोले तो हमें चलने नहीं आता, हम जाएंगे कोर्ट कचहरा करें, मरने तक उसकी सेवा करें। इसीलिए हमारा धर्म का लोग कहां से हो रहा है? वो महाराज ऐसा है, वो ऐसा है, हम क्या करते? निंदा करते। निंदा यानी क्या है? पाप है। पाप बहुत प्रकार के। पहला पाप क्या है? मुख से पाप होता है, दूसरे की निंदा करने में ही पाप है। इसीलिए आज से अच्छी बातें करो। तुम्हारी मुख से भगवान ने, ईश्वर ने हमें दिया है, अच्छे कार्य के लिए दिया है, बरोबर है? हाथ दिया है मारने के लिए नहीं, सेवा करने के लिए। सेवा के प्रति, धर्म के प्रति तुम्हारा जीवन बिता दो। और मैं तुम्हें ऐसा नहीं कर रहा हूं कि घर संसार छोड़ के परमार्थ करो। घर संसार करते समय ही उस ढंग से, उस कर्म से करो। पहले तुम्हारे माता का, पिता का, पति का, पति परमेश्वर है, भगवान परमेश्वर नहीं है, उसकी सेवा। पेट को आए बच्चे मोबाइल देख रहे, किचन में गई मोबाइल, बेडरूम में गई मोबाइल, बाथरूम में गई मोबाइल, ब्रेन हैंग हो गए, मुझे टेंशन आ रहा है। हाँ, सब औरत बोलते हैं मुझे बहुत टेंशन है। खाने को है, पीने को है, सोने को है, एसी है, लाइट गए तो सोलार बिठा है, टीवी है, और ये रात भर घूम रहा है, 12 बजे आ रहा है सोने आया, और मुझे बहुत टेंशन। काम कर रहे हो, घूम रहे हो, फिर वो जाके 90 मार के आएगा। क्यों? घर में बैठ गया और मुझे आया, और टेंशन हो गया। टेंशन किस तरह से हो गया? मोबाइल के तरह से। मोबाइल बहुत सबसे बुरी बात है बच्चों को, बराबर है? आज से मोबाइल कौन कौन यूज नहीं करेगा? हाथ ऊपर करो, पक्का? और मम्मी अगर ज्यादा मोबाइल यूज करे तो उसका छीन के लो, इधर नहीं करेंगे। मोबाइल हमारा पति है, मोबाइल हमारी पत्नी है। मोबाइल कम, ठीक है? मुझे यहाँ पे बहुत समय हो गया है। बोलो तो श्री रामचंद्र की, हाथ ऊपर, सीता मैया की, और सुधा हनुमान की, अपने अपने गुरुओं की, बोले विश्वनाथ की, सोमेश्वर भगवान की, अपने अपने माता पिताओं की। ओम नमः पार्वते पत हर हर महादेव। गो माता की, गो हत्या, गो हत्या, गो हत्या, गो हत्या, धर्म की, अधर्म का नाश, अधर्म का प्राणियों में सद्भावना। ओम नमः पार्वते पते हर हर महादेव। जब मैं बीमार हो गया, आप सबको लगता है शरीर से अपाहिज चलेगा, लेकिन तन और मन से अपाहिज नहीं। सन्मान धन्यवाद। आता लातूरून ॲडव्होकेट सूर्यवंशी साहेब जे आमच्या गोशाळेचे सर्व केसेस पाहतात,
आपल्याकडे 7 वकील मी ठेवलो नाही, गायीने ठेवले आहे सेवा करण्यासाठी. आणि त्या गायीची सेवा करतात उदगीरचे पाटील, असे 7 वकील जिल्ह्यामध्ये आपल्या गोष्टी आहेत, ला सहकार्य करतात. आणि बिना पैशाची कसली सेवा आहे त्यांची? फीस नाही बरं का. आपले गोरक्षक गायी पकडतात, फीस नाही. आपल्याला वकील लढतो, फीस नाही. 60 मध्ये सध्या कसं यायचे किती 16 महिने झाले गोशाळा जाऊन 60 केसेस माझ्यावर आहे. आणि सगळे 7 वकील बघतात म्हणून मला येऊ देत नाही. तर तशा वकिलांचा आदरणीय पाटील साहेब उदगीरचे आणि लातूरचे आदरणीय सुरुची साहेब, वाईट प्रसंगामध्ये मला लोकांनी कुटाने करून FIR भरपूर केले माझ्यावर आणि भरपूर त्रास दिला, वॉरंट काढले, पण एकही रुपया न घेता माझ्यासाठी त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं. त्या दोघांचं सन्मान चिन्ह आम्ही सहकार्य करतो. बाकीचे वकील आले नाही. गोरक्षक कोण आले असतील पुढे महाराजांना विनंती करतो की आपण सन्मान करावं. या सगळेजण या, सगळेजण या. उदगीरचे पाटील वकील कोण नका भोपणेकर म्हणा, आम्ही तुमच्या तालुक्यातले आहो. तुमच्या हा या सुनील साहेब त्याला अनेक द्या. अनेक भगवान परत बघायला बघू या ना सर. शाळेच्या गजरात त्यांचा सन्मान करा. आपल्याला शाळेसाठी धर्मासाठी ॲडव्होकेट वकील साहेब पाटील साहेब आले, त्यांचा सन्मान होत आहे. मोठ्या टाळ्याच्या गजरात त्यांचा सन्मान स्वीकारा. धन्यवाद. तसेच आपल्यामध्ये जेवढे गोड 500 जनावर आहे त्यांचं निगराणीसाठी इथं गोटू म्हणायचे, त्यांचा सुद्धा सन्मान घेण्यासाठी आपले डॉक्टर गोटू या नावाने 500 जनावर त्यांनी ट्रीटमेंट करतात, त्यांना सुद्धा विनंती करते की आपण सुद्धा सन्मान घेण्यासाठी आपण वरी आहोत. नाव सांग. बंटी सर्व मॅनेजिंग बघतो म्हणा पूर्ण या ट्रस्टचे मॅनेजर. धन्यवाद. भारत माता की. ॲडव्होकेट वलांडे त्यांचे कुटुंब लवकर या, कार्यक्रम संपत आहे. महाराज तुमची आठवण करेल. ॲडव्होकेट वलांडे साहेब साहेबांना विनंती करण्यात येते की आपण स्टेजवर या, तिकडे पाठवावे. खुर्ची दे रे, खुर्ची दे. आणि तसेच त्यांचा लगेच सन्मान घेण्यासाठी आपण लगेच महाराजांच्या हाताने सन्मान चिन्हवर त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या परिवार महाराजांना व परिवार त्यांचे परिवार मंडळी आले असले तरी त्यांना सौ मॅडमना विनंती करण्यात येते की आपण सुद्धा वरी स्टेजवर येण्याची कृपा करावी. एम आय इकडे छोटू एम आय जोडीनं थांबा. अनेक भगव दे रे लवकर. भगव दे. दोघं या हो, जोडीनं भाग्य आहे तुमचं. महादेव पार्वती पावले तुम्हाला. अनेक दे रे बेटा भाऊ. थांब सरक तू. ये मा इकडं. जरा बस या धन्यवाद. पाटील साहेबांना विनंती करण्यात येते की आपण थोडक्यात मार्गदर्शन करण्यात यावं. ॲडव्होकेट पाटील साहेब सूर्यवंशी साहेबांना विनंती करण्यात. बेटा हो सन्मान. ओके. आता लगेच थोडा 2 मिनिट. आता वकील साहेबांचं एक विनंती आहे. जास्त वेळ महाराजांचं सत्कार एकच सेकंद. बोल सगळ्याला. महाराजांचं सत्कार करण्यासाठी वकील साहेब यांना विनंती करतो की महाराज सत्कार स्वीकारा. पहिलं गोरक्षणाचं सळ या म्हणा. गोरक्ष समोर या. हे जेवढे गोरक्ष आहोत तुम्ही या देशात हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी आमचे रवींद्र महाराज किंवा युपीवरून वगैरे आलेले कोण असतील ते जे करायले त्याला साथ द्या. आणि रवींद्र महाराज मी 2 शब्द बोलून संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी सर्व भक्ताचे मी रवींद्र महाराजातर्फे
चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या ठिकाणी मनापासून अंतकरणापासून आभार मानून महाप्रसादासाठी ज्याची तुम्ही वाट बघत आहात त्याच्यासाठी अनुमती देत आहे महाराष्ट्राच्या धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, सर्वप्रथम मी गेले व्यक्त तुम्हाला वेळ झाला पण आपल्या गोशाळेचं एक काम होतं, त्या कामानिमित्त मी तिथं थांबलेलो होतो आणि मी या गोशाळेचे जे सगळे ज्या कासा शिशु पोलीस स्टेशन असेल, औरत स्टेशन, सुराम पाणी निलंगा या अंतर्गत जे वाहन जप्त केले जातात आणि कत्तलीसाठी जे घेऊन चालणारी जनावरे असतात त्या जनावरांना अटक केल्यानंतर पकडल्यानंतर त्यांची सुटका होऊ नये आणि ते कत्तलखान्यात जाऊ नये यासाठी परिपूर्ण प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातून ज्या जास्तीत जास्त खावटी कशी मिळवून देता येईल हा मी प्रयत्न करतो. आणि त्याचप्रमाणे हे जे इथं जर पाहिलं आणि त्या न्यायालयाच्या आदेशाने जी खावटी देतो ती शून्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण महाराजांचा जो इथं जनावर सांभाळण्याचा जो उपक्रम आहे यासाठी जी लागणारा खर्च आहे तो खूप मोठा आहे आणि यांना वेगळं मानणं खूप कमी आहे. असे जे काही स्वतःला संन्यासी माणूस देतात आणि आहेत पण, परंतु प्रत्येक ठिकाणी असा माणूस मिळणं कठीण आहे, कारण माझ्याकडे जवळपास 10 गोशाळांचं मी काम करतो लातूर जिल्ह्यातल्या आणि थोड्या वेळापूर्वी मी तिथं असतानाच ऐकवलं की विनाशुल्क केलेलं आहे आणि आज इथूनही पुढे करण्याचा प्रयत्न करतो महाराज. त्याचप्रमाणे त्यांचे आशीर्वाद आम्हाला डायरेक्टली आमच्या फॅमिलीला अशा अपेक्षेनेच मी काम करायचं करतो. स्वार्थ आहे तर फीसच्या स्वरूपात नाही, परंतु आशीर्वादाच्या स्वरूपात आहे. अशीच आमच्यावर कृपा ठेवावी आणि मला काम करण्याची संधी द्यावी आणि सद्बुद्धी द्यावी एवढे बोलून माझे संभव. महाप्रसाद घेतले तर कोणी जायचं नाही. बालगोपाल व सर्व भक्तजन महाप्रसाद घेतले तर कोणीच जायचं नाही. पंढरपूर बजरी मंडळांचा सन्मान होत आहे, त्यांचा टाळ्यात गर्जना करा. हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पोळ्याच्या दिवशी गोमातेचा सण असल्यामुळे त्या दिवशी 1001 दीपोत्सव कार्यक्रम या गोशाळेत होणार आहे. कारण आपण दिवाळीला घरी आपला सण करतो, त्या दिवशी आपण दीपोत्सव करतो. काही नाही वाटलं पाहिजे की आमच्या सणा दिवशी आमचेही इथं दीपोत्सव होत आहे. त्यामुळे सर्व मातांना त्या जिथे जेवढे आलेले आहेत हे माता भगिनीचं काम आहे. पोळ्या दिवशी मी मौन राहणार आहे, म्हणजे मौन चालू राहील त्या दिवशी पर्यंत. संध्याकाळी 7 वाजता 1001 दीप लावण्यासाठी आपण जास्तीत जास्त गावातून माता भगिनी यावं मी सर्वांना विनंती करत आहे. आणि ज्याने ज्याने आले त्यांचे पती आले असतील तर त्याने फॅमिलीला घेऊन यावं.